श्री स्वामी समर्थ सर्वांना। स्वामी भक्त हो, उद्या 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा आहे। अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ दिवस। वर्षाचे सर्व दिवस आपण आपल्या अडीअडचणी, दुःख आणि समस्या श्री गुरूंना, आपल्या स्वामींना सांगत असतो आणि त्या अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करत असतो। उद्या मात्र हे असं काहीच करायचं नाही। उद्या गुरुपौर्णिमा आहे। हा दिवस फक्त आणि फक्त कृतज्ञता आणि शरणागतीचा दिवस आहे। आजवर श्री गुरूंनी, आपल्या स्वामींनी आपल्यावर कायम केलेल्या कृपेविषयी, त्यांना सदैव घातलेल्या काळजीविषयी, त्यांच्यातील असीम प्रेमाविषयी आभार प्रदर्शन करण्याचा दिवस आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की आपण स्वामींना काय बरं गुरुदक्षिणा द्यावी, कशी द्यावी। त्याआधी जर का माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा। उद्या तुम्हाला शक्य होईल त्या दत्त मंदिरात किंवा स्वामी मठात जाऊन या। यथाशक्ती काहीतरी गुरुदक्षिणा म्हणून अर्पण करा। डोळे मिटून स्वामींची चौकशी करा। त्यांना प्रिय असणारे नैवेद्य समर्पित करून तोच प्रसाद म्हणून घ्या। आणि हे सर्व उपचार झाले की फक्त कृतज्ञ भाव व्यक्त करून त्यांच्या पवित्र चरणांची तुमची शरणागती अभिव्यक्त करा। उद्याचा एक दिवस काहीच मागू नका, अगदी काहीच मागू नका। त्यांना फूल ना फुलाची पाकळी अर्पण करा। तुमचं प्रेम व्यक्त करा, नामस्मरण करा। एखादं त्यांना आवडणारं स्तोत्र किंवा भजन म्हणा। उद्याचा अख्खा दिवस फक्त कृतज्ञ भावाचा असू देत। गुरु हा देवापेक्षाही श्रेष्ठ असतो, कारण तोच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुमची सुटका करून तुम्हाला पैलतीरी नेऊ शकतो। तोच या जगाची सत्यता आहे। तोच या ऐहिक जगात तुमची सर्वार्थाने काळजी घेण्यास समर्थ असतो। दृढ विश्वास, श्रद्धा, करुणा आणि प्रेम या 4 गोष्टींनी आपण गुरुप्रेमास प्राप्त होऊ शकतो। तर स्वामी भक्तांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल की उद्या स्वामींना गुरुदक्षिणा म्हणून काय द्यावे। तर शक्य होईल तसे ह्यातली एक तरी गोष्ट पाळा, म्हणजे तुमची गुरुदक्षिणा स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल। आजसाठी एवढेच। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। श्री स्वामी समर्थ।